महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हिंदुत्व गर्वानं सांगायला पाहिजे ही वृत्ती बाळासाहेबांनी निर्माण केली, यावर देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले पाहूयात। आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले, पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे। खास करके महाराष्ट्र में सर बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिवस देखील आहे, राज्यभरात शिवसैनिक दाखल होतात, तुम्ही कशा प्रकारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला। हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू। सर, मालेगावमध्ये दुर्दैवी घटना झाली आहे। 3 वर्षाच्या मुलीचा रेप करून आणि तगारी डिचून हत्या केलेली आहे। प्रचंड संतोष आणि लोक आता रस्त्यावर सुद्धा उतरलेले आहेत मालेगाव। निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल। अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल। जिस तरीके से आज शेवटचा दिवस आहे आणि ठिकाणी बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे दिसून येते, कशा स्वरूपामध्ये समजूत काढली जाणार आहे आणि सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे। याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत, काही ठिकाणी 7-7 वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटतं आहे की आपल्याला लढायलाच पाहिजे। 7 वर्ष गेले, आता पुन्हा संधी कधी मिळणार आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे। पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू। मात्र डबेवाल्यांनी आज ठाकरेंची साथ सोडून महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळी 17ला आम्ही पाठिंबा दिलेला त्यांनी काही गोष्टी दिलेली, मात्र त्याची पूर्ती गेल्या 8 वर्षात त्यांनी केलेली आहे। मी आमच्या डबेवाल्यांचा आभार मानतो। महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य अंग आमचे डबेवाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास केला जातो। आम्ही गेले काही काळ प्रयत्न केला, आमच्या डबेवाल्यांकरता त्यांचा घराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला। आमच्या श्रीकांत भारतीयांनी एक एक्सपिरियन्स सेंटर आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं सुरू केलं, त्यामुळे एक प्रकारचा त्यांचा विश्वास आमच्यावर आहे। आणि हे जे सगळे डबेवाले आहेत आपण जर बघितलं तर हे बहुतांश सगळे वारकरी आहेत, माळकरी आहेत, अतिशय संस्कारी अशा प्रकारचे सगळे लोक आहेत। त्यामुळे निश्चित त्यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। मी त्यांना कुठल्या राजकारणात ओढू इच्छित नाही, ती चांगली मंडळी आहेत, त्यांचा पाठिंबा मिळाला तर तो एक प्रकारे माऊलीचाच आशीर्वाद आहे। सर, लोकल बॉडी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या म्हणजे काही चमत्कारिक युती पाहायला मिळते। चाकणमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र होते, चिंचवडमध्ये सुद्धा शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र येते। अजून काही वेगळी समीकरण पाहायला मला असं वाटतं की लोकल बॉडी इलेक्शनमध्ये ज्या काही अलायन्सेस होतात त्याला लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा एका मोठ्या चित्रात बघणं अयोग्य आहे। कारण गावामध्ये अनेक वेळा गटातटाचं राजकारण असतं। आमचं आणि आमच्या मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी गावातल्या एखाद्या गावात स्थिती अशी असते की तिथले 2 या मित्रपक्षांचेच नेते हे एकमेकाचे जानी दुश्मन असतात, त्याच्यामुळे ते वेगळे लढतात। असं सगळ्या पक्षांमध्ये आहे, त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला लोकल बॉडी इलेक्शनमध्ये पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे फार गांभीर्याने बघू नये, कारण शेवटी तो गावगाड्याचा प्रश्न आहे। गावामध्ये ज्याला साधारणपणे असं वाटतं की बाबा याच्यासोबत जाऊन आपलं भलं होईल त्यात ते करत असतात। 10% ॲब्रेशन असतात, 90% बरोबर असतात। सर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष नाही, मला असं वाटतं की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी केलेली ही टिप्पणी आहे, त्याच्यामुळे त्याचा गांभीर्यानेच विचार होईल। पण
मला असं वाटतं की आज त्याच्यावर मी काही माझं मत व्यक्त करावं अशा परिस्थितीत मी नाही, कारण मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही. मुंबई काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं, रमेश चंद्रला किंवा इतर नेते सांगतात की स्वबळावर जाण्याची भाषा करतात. एका बाजूला गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वारंवार पराभव, तरी सुद्धा काँग्रेसचा इतका आत्मविश्वास आहे इथे की स्वबळावरची निवडणूक लढवायची. मला असं वाटतं की त्यांनी स्वबळावर लढवली किंवा युतीत लढवली तरी काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. जोपर्यंत काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व हे भारताच्या मतदारांची नाडी समजत नाही, भारताच्या मतदारांची मानसिकता समजत नाही, जोपर्यंत जमीन. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.